शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे आपलं स्वागत करतो. ही जात जी आहे ही पाहून घ्या. हा ऊस जो आहे को 18061 ही व्हरायटी आहे, पाहू शकताय. तर शेतकरी मित्रांनो आपल्याला भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर बेने निवड सगळ्यात महत्त्वाची आहे. ही 1 जानेवारीची लागण आहे. साधारण 4 महिने होत आलेले आहेत आता पूर्ण. कशी काय आहे पाहू शकताय. तर शेतकरी मित्रांनो 18061 को 18061 म्हणजे कोईमुत्तूर 18061 कोईमुत्तूरनं ही संकरित केलेली जात आहे, प्रसारित केलेली जात आहे. आणि संकर याचा 2 जातींपासून तयार केलेली आहे ही जात. शेतकरी मित्रांनो, एक नंबर म्हणजे मंड्या 517 म्हणजे VCF 517 आणि 2 नंबर म्हणजे 8632. ह्या दोन्हींना संकरित करून दोन्हींचं बेणं ही नवीन जात काढलेली आहे कोईमुत्तूर 18061. जलद वाढणारी, मुळाला घट्ट, न पडणारी, न लोळणारी, अतिशय, आता तुम्ही पानं पाहू शकताय, अतिशय स्वच्छ पानं आहेत. किडीला रोगाला असं प्रतिबंध अशी ही जात आहे. अतिशय चांगली आहे शेतकरी मित्रांनो, करायला काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या भागामध्ये कुठं मिळते काय ही जात पहा आणि 100-200 रोपं पहिला लावून बघा. तुमच्या जमिनीमध्ये कसं आहे, प्रत्येक जात प्रत्येक ठिकाणी येईलच असं नाही. तुमच्या जमिनीमध्ये पहिल्यांदा कशी येते पाहू शकताय तुम्ही. आता यांनी पहिल्यांदाच लावलेली आहे. आता एक कमेंट आल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये, मी VCF 517 आणि 18061 या 2 व्हरायटी रिकमेंड केल्या होत्या. दोन्ही व्हरायटी चांगल्या आहेत. 18061चा मंड्या 517 जे आहे VCF 517 या व्हरायटीचा प्रॉब्लेम काय आहे तर त्याला तुरा येतो आणि संपूर्ण सगळ्या ऊसांना तुरा येतो. आणि ह्याचा फायदा काय आहे या जातीचा, ही मंड्या 517 प्लस 8632 अशी दोन्ही मिळून संकरित केलेली जात आहे. आणि या जातीचं वैशिष्ट्य ह्याला तुरा येत नाही. त्यामुळं ही जात काय करायला काय हरकत नाही शेतकरी मित्रांनो. आणि किडीसाठी अतिशय म्हणजे चांगली आहे. बुरशी आणि किडीला प्रतिरोध असा करणारी जात आहे ही, प्रतिकार करणारी चांगली जात आहे. पानं पाहू शकताय तुम्ही, अतिशय स्वच्छ आहेत. तर शेतकरी मित्रांनो तुम्हीही ह्या जातीबद्दल विचार करा आणि तुमच्या जवळ कोणत्याही नर्सरीमध्ये मिळत असेल तर पहा आणि तुमच्या शेतामध्ये 100-200 रोपं लावा पहिल्यांदा आणि तुम्हाला पहिला त्याचा रिझल्ट कसा येतोय पहा आणि मग त्याच्यानंतर बेणं तुम्ही वाढवू शकताय. शेतकरी मित्रांनो माझ्या चॅनलला फॉलो करा, अशीच मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.